2 तास गेलंय माहिती कवाचं झालं तिकडंच बसलंय. मोटर चालू करायला गेल्यावर इतक्या उशीर लागत असतंय का? होय त्या कोट्यावर बसलाय काय माहिती चहा पाणी करीत. तितक्याला काय खमीर माणूस आहे. कुणी म्हणलं तंबाखू खायला उभा राहा की तिथंच उभा राहील. कुणी म्हणे दुकानावर चल की तिकडंच त्याच्या मागं बोंबलत चलत. भाकरी झाल्यात कालवण झालंय धुणं बी चाललंय. होय आता निघायची तयारी चालली. कापूस मरणाला बाहेर पडायचा टाइम आलाय कापसाचा. कामाच्या मायचा पत्ता नको नुसता मंत्र्यासारख्या बाता मारी. ते शरद पवार तरी कमी हानीत असन भाषण ठोकीत असन. इतकं तर भाषण ठोकायला बाबा खबीर राहिली. बेजार आणले तर लेकरं बिन बाळ बिन. होय ती कार्टी जाती कॉलेजला म्हणून मग तिकडंच बसती त्या तायडीच्या घरी कवर बी. ते बी धुण्याला हात लावित नाही ना काय नाही. हा मग कवाचं बी असतंय का हे असंच काम. आता येईन मग येईन आता येईन मग येईन. कवाचं लावलंय त्यांनी कथन हेच. कवाचं झालं वाट बघत तर अजून पत्ता नाही. काय माणूस येड्यावणी करायला लागलाय काय. मोटर चालू करायला गेल्यावर इतका उशीर असतोय का? भाकर खायची या काय व्हायचं. काऊन बरोबर करते काय झालं? काय केलं आता बसर 2 घंटे. आरती डीपीचा फ्यूज टाकले पुन्हा डिओ पडले तर डिओ टाकले. 2-3 पोरं सोबत घेतले ते सगळं ते त्याचं मोटर चालू होत नव्हती. 3 पोरावर नसेल काम झालं 4-5 माणसं नेले असतील तुम्ही. सगळे साऱ्या गावाचं बाय मी बया असं करून आले असते की डेप्यात चालू गड्यावर गेले असते त्या खांब्यावर. अरे ते पोरं वर चढले डीपी बंद केली तर ते चालू करता आलं मोटर. अशी मोटर चालू झाली का मोटर चालू होत नव्हती आपली बी. आता लगेच आला की म्हणता भाकर गिळायला झाली का खान चला निघा. मला झिंजी का मला तेल लावायचंय केस इचरायचे काम मरणाचं पडलंय. होय मग आता 12 वाजता आले तरी तू इथं लावर नाही घालून आवरलं नाही. कापूस शेताचा झोपले होते काय आता पुस्तक तिच्यावर कुणी वाळू घातली. आता गावात गेलो तिकडे गावात गेलो दळण मानला त्या डीपीकडे गेलो. डीपीकडे तिकडे पुन्हा त्या पोराकडे काम होतं तिकडे गेलो. मला एक काम लागला 4 भाकरी आधी खातात माझ्यापेक्षा. तुला इथं घरातला करायचं ते जीव आला इथं नुसतं ते तुला सकाळपासून उरकत नाही. आणि ती बडबड करते विनाकारण. बडबड विनाकारण आहे बडबड नाही तर काय. भाकरी करी जरा रोज कसं होतं बघा. हा भाकरी करायला तर लई नेट लागत आहे. आणि 4 रोज भाकरी करायच्या म्हणलं तर तुमच्या जीवावर जात आहे. हा भाकरी करायचं जीव येत आहे. मला दुसरे काम पाहावं लागते. कालवण केलंय बसणं घासले धुला बी इतका मोठा म्या गटुडं भर काढलंय. आणि मंत्री तरी कमी फक कपडे घालतोय. असे कपडे घालतात की निघातात पुढाऱ्यासारखं. अरे मला गावातलं बघावं लागतं. गावात बोलू ते 4 लोक काय बोलू आता इलेक्शनचं वार आहे सध्या. मला हिंडावं लागतं. मग सरपंच केलं उभं राहायचं तर कसं आता सरपंच हा तुला काय माहिती 1000-500 रुपये रोज चहा पाण्यात तुला उडवायला लावते ना. अरे माग पुढे ते सरपंच केलं उभं राहा म्हणून जो उभा राहायचा त्याला म्हणा मला 10,000 रुपये दे तुला मतदान करतो. आपल्या रानात फवारायचा त्याचा बघा ते नीटनाटकी करत पाणी सोडायचं बघा. तुला काय माहिती सहज निवडून येईन मी. लोक मागितलंय आता माय बायको मतदान टाकते का त्याचं बघा की नीटनाटक. बायको कुठे जायचं नाही टायमाला येतं. पोराला सुद्धा सांगते ह्या म्हाताऱ्याला मतदान करू नको. कोणता भाडे टाकतो त्याला मी सांगते. कुणाला नाही मतदान करायचं कुणी काय देत नाही. कुणी उपायाची तंबाखूची पुडी देते का चुन्याची डबी देते का. अरे मतदान करायचं 5 वर्ष सरपंच झालं तर लखोपती होऊन बसन. लागला तिकडं खाली लोळायला खराट्याने गोळा करायची बारी आली आहे. आणि निघाले गावचं राजकारण करायला. मला काय तेवढंच कामी करिस्त रानातलं कामाचं राजकारण तिला गावातलं सरपंच केला. मला लोक मारण्याचा हात धरला की सरपंच केला उभा राहा. तुला काय पडलं लोक नुसतं म्हणत असते उछ्या नारळाच्या झाडावर नेत्याने खाली दणकीने आपटी त्या मुंडक्यावर. कसं दणकीने आपटी सरपंच केला निवडून येणार मी सहजी. तुला माहिती का बायकोपाशी मानताय ठाय गावात गेली की झोकाती सगळ्या करायला. आणि 5 वर्षात ना भरपूर काय ते कमवून बसू. काय ते कापसात सगळं 10,000 5,000 भाव नाही त्याला कोणी विचारलं त्याला. पुण्याचे माणसं सऱ्या उलटाय लागले तर इकडं कापसाकडे बघायचं सोडून. होय शेतकऱ्याला असा टाइम भेटा नाही खायला का झोपायला टाइम भेटा नाही गेलाय. आणि सगळ्या गावाचं राजकारण हाकायचंय. घरी आहे का नसतं का संडास बाथरूम बांधलेलं नुसता पांदीने वास घेत चालायचं. तुम्हाला फगवीत येतं सगळं बांधून घेऊ. त्याला काय लागतं 2 दिवसात मिस्त्री आणून. त्याला काय लागतं पैसे भेटले काही भाडून द्यायचे तर मिस्ताऱ्याला. तुला काय करायचं मी बरोबर करतो. मी सरपंच केलो करतो सहज निवडून येईन मी. आणि तू कापूस येते जा 4 बाया जास्त लाव. मी देतो पैसे तुला कापूस शेताला. मी देतो ना पैसे. तुला काय करायचे सरपंच मी कापसाला फवारायला मी आणि तुम्ही मोंड्याला घेऊन लावायला आणि पैसे मी देतो ना. पैसे मी तुमच्या बरोबरीला करीत आहे. लय दिमाखाली बोलायचं नाही. मोंड्याला मी जाणार आहे. कापसाचे पैसे आखे तुला देणार यावेळेस. दिवाळीच्या आधी पट्टी काढायला मी जात असते. अजिबात तुम्हाला लावित नसते. तुम्ही तिकडे त्या गावातल्या माणसासंग बोंबलत फिरा. तिकडे मंत्र्याच्या का सांगतील हिंडानात. आता आमदारनी बोलले आम्हाला परवा दिवशी भेटायला. गाड्याला नाही तर बोलीत बायला बोलवायला लागले तर बाया चालू करायला लावलं
तर तिकडे 2 तास लावले तर आणि घरी आलं केलं मला इलेक्शनला उभं राहायचं आणि कसल्याला उभं राहायचंय भाकरी गिळा आणि अरे. तिकडे कापूस याचायला चला ऐक ना ते दुसरे कपडे धुवून ठेव मला परवा दिवशी आमदारला भेटायला जायचंय आमदार गेला तिकडं हा. काय गरज नाही जायची नाही, इथं शेतातले काम मरणाचे तोंडाला आले तर आगी- उद्या ज्वारी पेरायची आगी- हरभरा पेरायचं तोंडाला आल्या त्या आणि कुठे ड्रेसला- निघले मंत्र्याकडे त्या ड्रेसला इस्त्री करून ठेव मस्त पैकी आणि लवकर ये मला जेवायला वाढायचं टाकी जा 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 हाताने घ्या चल लवकर टाकी. तुम्हाला वाटतंय मीच मंत्री झालं का काय जेवायला वाढ चल, 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 टाकी ये. जनावराच्या गोचडापाशी बसून मला भाकर गिळावं लागत आहे आणि ह्यांना द्या ताट पाची पाकवानाचे करून मोठी करामत करायला लागले तर इलेक्शनला उभा राहून कपडे फिपडे काय धुत नसते तसं म्हणा तसंच फाटका ड्रेस घालून जिकडे जायचंय तिकडे बोंबलं एक बाजाराला जाऊन परकर आणेन नाही तर झपर आणेन म्हणलं तर मला कुठं जायला फुरसत नाही या कामापुढं आणि ह्या बाबाचं काय ताप आहे सगळ्या गावाचं राजकारण हाकीत आहे बसत आहे बोंबलं त्या माणसाच्या नादी लागून कुठं सगळं होणार आहे माझं पूर्ण बघते कुणाच्या गावात लेकर 4-5 भेटले तर 4 रुपये 5 रुपये किलोने धुणं पिळी ते वाळू घाली ते आणि जाते आता भाकर खाऊन थोडीशी